हॅलो, आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्झरसाइज नंबर 1.1 मधील एक्झाम्पल्स पाहतोय. आणि हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे बघा. क्वेश्चन काय आहे बघा, टेबल व्हॅल्यूज दिलेत आपल्याला कशाच्या, ऑफ एफ कॉमा जी कॉमा एफ डॅश अँड जी डॅश इज गिवन. टेबल व्हॅल्यूज कशा आहेत बघा. एक्सची व्हॅल्यू 2 आहे, 4 आहे, 6 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना एफ ऑफ एक्स कसं असेल तर 1 असेल, जी ऑफ एक्स कसा असेल 6 असेल, एफ डॅश एक्स कसा असेल -3 असेल आणि जी डॅश एक्स कसा असेल 4 असेल. एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ एक्स कसं असेल 3 असेल, जी ऑफ एक्स 4 असेल, एफ डॅश एक्स 5 असेल आणि जी डॅश एक्स -6 असेल. सिमिलरली एक्सची व्हॅल्यू जर आपण 6 घेतली तर एफ ऑफ 6 काय असेल 5 असेल, जी ऑफ 6 काय असेल 2 असेल, एफ डॅश 6 काय असेल -4 असेल आणि जी डॅश 6 काय असेल 7 असेल. आणि क्वेश्चन काय आहे बघा, इफ आर एक्स हे फंक्शन दिले आपल्याला, आर एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. आणि शोधायचं काय आहे आपल्याला, फाइंड आर डॅश ऑफ 2. आर डॅश ऑफ 2 डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह बरं का. आपण डिवाय बाय डेक्स लिहितो त्यासाठी वाय डॅश लिहिलं तरी चालेल, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आर डॅश ऑफ 2 शोधायचं आहे. ह्यासाठी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आपल्याला आर डॅश ऑफ एक्स सॉल्व केला पाहिजे, शोधला पाहिजे. करेक्ट. आता आपल्याला दिले बघा इक्वेशन, आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स दिलाय. आता हे डिफरन्शिएट करूया आपण, त्याशिवाय आपल्याला आर डॅश ऑफ एक्स मिळणार नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय मिळेल, आरचं डिफरन्शिएशन आर डॅश ऑफ एक्स. आता इथे बघा हे कॉम्पोजिट फंक्शन आहे, हे फंक्शन एफ हे वेगळं फंक्शन आहे, जी हे सेकंड फंक्शन आहे. पहिल्यांदा आपण एफ डिफरन्शिएट करूया, जी ऑफ एक्स तसाच ठेवूया. आउटर फंक्शन पहिल्यांदा आपण डिफरन्शिएट केलं. आता इनर फंक्शन डिफरन्शिएट करूया, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स विच इज इक्वल टू, बघा इथं एफ डॅश पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा आउटर फंक्शन डिफरन्शिएट केलं ना, म्हणून एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन काय येणार, जी डॅश ऑफ एक्स. म्हणजे आपल्याला आर डॅश ऑफ एक्स काय मिळालं बघा, एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू जी डॅश एक्स. आता व्हॅल्यूज शोधूया आपण. आपल्याला व्हॅल्यू कशी शोधायची आहे, 2ची. आर डॅश ऑफ 2, एक्सच्या जागी 2 पुट करायचं आहे आपल्याला. देअरफोर आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू, जिथं जिथं एक्स आहे तिथं काय पुट करणार आहात तुम्ही, 2 पुट करायचं आहे. इथं एक्स होता म्हणून 2 पुट केला, जी डॅश ऑफ 2. एफ डॅश ऑफ जी ऑफ 2ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला टेबलमध्ये. जी ऑफ 2ची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 2 आहे, त्याला जी ऑफ 2 किती असतो 6 असतो, म्हणजे एफ डॅश ऑफ 6 भेटेल. आणि जी डॅश ऑफ 2 पण आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. जी डॅश ऑफ 2, एक्सची व्हॅल्यू 2 असताना जी डॅश किती आहे 4 आहे, म्हणून याची व्हॅल्यू 4 लिहिली आपण इंटू. पण अजून आपल्याला एफ डॅश ऑफ 6 पण माहीत आहे, टेबलमध्ये व्हॅल्यू दिली आहे. एक्सची व्हॅल्यू 6 असताना एफ डॅश ऑफ 6 किती आहे -4, विच इज इक्वल टू -4 इंटू 4 विच इज इक्वल टू -16. म्हणजे आपल्याला आर डॅश ऑफ 2 किती भेटला -16. सिम्पल आहे बघा. फक्त आपल्याला ह्या जो टेबल दिला आहे टेबलमधल्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. सेकंड एक्झाम्पल, या टेबलचाच वापर करून सेकंड एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा काय दिले, आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. आणि शोधायचं आहे बघा आपल्याला आर डॅश ऑफ 4 शोधायचं आहे. गिव्हन दॅट आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. हे डिफरन्शिएट करूया आपण. आर डिफरन्शिएट केला तर काय मिळेल, आर डॅश ऑफ एक्स. आता इथं 2 फंक्शन्स आहेत. पहिल्यांदा आपण काय करूया, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स घेऊया. जीचं डिफरन्शिएशन जी डॅश
3 प्लस एफ ऑफ एक्स आहे तसा. आउटर फंक्शन डिफरन्शिएट केलं, इनर फंक्शन तसंच राहणार आहे. आता इनर फंक्शन डिफरन्शिएट करूया. डी बाय डी एक्स ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू जी डॅश 3 प्लस एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ 3 प्लस डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स which is equal to g dash 3 plus f of x as it is 3 चं डिफरन्शिएशन 0. करेक्ट. 3 काय येणार आहे 0 येणार आहे कारण हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय येतं 0 आणि एफचं डिफरन्शिएशन एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला भेटेल बघा. फायनल इक्वेशन मिळेल जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स into f dash x r dash of x is equal to व्हॅल्यू मिळाली. आपण आपल्याला शोधायचं आहे काय r dash of 4 शोधायचं आहे. जिथं जिथे x आहे तिथं 4 पुट करूया आपण. r dash of 4 is equal to g dash 3 plus f of 4 f dash of 4. आता आपण व्हॅल्यूज पुट करतोय. जी डॅश 3 आहे तसाच. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू बघा टेबलमध्ये आहे आपल्याकडं. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू आहे 3 म्हणून काय येणार आहे 3. आणि एफ डॅश 4 काय आहे बघा. एफ डॅश 4 आहे 5 इंटू 5 येईल. आणि पण जी डॅश ऑफ 6 भेटणार आहे इंटू 5 आणि जी डॅश ऑफ 6 ची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे टेबलमध्ये. जी डॅश ऑफ 6 किती आहे बघा 6. जी डॅश ऑफ 6 7 आहे म्हणून काय भेटेल आपल्याला या एक्झाम्पलमध्ये 7 इंटू 5 इज इक्वल टू 35. फायनल आन्सर मिळेल आपल्याला 35. या टेबलवरती अजून 2 एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकताय. प्रॅक्टिस करू शकताय. सेम आहेत एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल घेतोय आपण. इफ एच ऑफ एक्स इज इक्वल टू √4 एफ ऑफ एक्स प्लस 3 ऑफ जी ऑफ एक्स. व्हॅल्यूज दिलेत बघा. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 4 दिले, जी ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 दिले, एफ डॅश 1 दिला इज इक्वल टू 3, जी डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 4 आणि फाइंड एच डॅश ऑफ 1. आपल्याला काय शोधायचं आहे एच डॅश ऑफ 1 शोधायचं आहे. जे दिले ते आपण अगोदर लिहिलं गिव्हन दॅट. या व्हॅल्यूज फक्त लिहिलेत आणि आपलं इक्वेशन कोणतं आहे एच ऑफ एक्स इज इक्वल टू √4 एफ ऑफ एक्स प्लस 3 ऑफ जी ऑफ एक्स. आपल्याला शोधायचं आहे बघा एच डॅश. डॅश म्हणजे डिफरन्शिएट केलं पाहिजे आपल्याला. आता डिफरन्शिएट करूया आपण. डिफरन्शिएट केल्यानंतर काय भेटणार आहे बघा एचचं डिफरन्शिएशन एच डॅश ऑफ एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ √4 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स विच इज इक्वल टू. आता रूटचं डिफरन्शिएशन माहिती आहे तुम्हाला. काय करतो आपण 1/2 आता इथं काय टोटल एक्स कन्सिडर करायचा. टोटल काय करायचा एक्स कन्सिडर करायचा. √x डिफरन्शिएशन कसं लिहितो आपण डी बाय डी एक्स ऑफ √x 1/2 √x. पण इथं एक्स म्हणजे काय आहे आपला हे टोटल 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स आहे. ते टोटल एक्स कन्सिडर करूया आपण. 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स. आणि आता डिफरन्शिएट काय केला पाहिजे आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स हे डिफरन्शिएट केलं पाहिजे. यामध्ये काहीच बदल होणार नाही. या टर्ममध्ये आहे तशीच राहणार. 2 इंटू √4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स. आता हे डिफरन्शिएट करतोय आपण डी बाय डी एक्स ऑफ 4 कॉन्स्टंट असल्यामुळं बाहेर येणार एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स विच इज इक्वल टू ॲज इट इज. यामध्ये काहीच बदल नाही. 4 इंटू एफ ऑफ एक्स डिफरन्शिएशन एफ डॅश एक्स प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ एक्स म्हणजे आपल्याला ॲन्सर मिळेल बघा
4 into f dash of 1 plus 3 into g dash of 1 upon 2 into 4 into f of x under root 4 into f of x plus 3 into g of x. h dash of x is equal to आपल्याला इक्वेशन मिळालं. पण काय करायचं आहे बघा, आपल्याला काय शोधायचं आहे, एच डॅश ऑफ 1. आपल्याला काय शोधायचं आहे, एच डॅश ऑफ 1. पण जिथं जिथं 1 एक्स आहे तिथं काय पुट करणार आहोत आपण, 1 पुट करणार आहे. एच डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 एक्स असणार आहे इथं. पुन्हा आपण व्हॅल्यू पुट करतोय. 2 इंटू 4 इंटू एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू जी ऑफ 1 अंडर रूट. आता व्हॅल्यूज आपल्याला माहीत आहेत बघा. व्हॅल्यूज आपण पुट करतोय. 4 इंटू 3 एफ डॅश 1 काय भेटणार आहे 3 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 काय भेटणार आहे 4 दिलं आहे आपल्याला अपॉन 2 इंटू अंडर रूट 4 इंटू एफ डॅश ऑफ 1. एफ डॅश ऑफ 1 किती आहे बघा 4 आहे. 4 इंटू 4 प्लस 3 इंटू जी ऑफ 1 किती आहे 3 आहे. सॉल्व केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळेल बघा 24 अपॉन 2 इंटू अंडर रूट 25 which is equal to 1 upon 2 into 5 24 upon 2 into 5 which is equal to 12 upon 5. फायनल आन्सर मिळेल 12 upon 5. बघा एच ऑफ एक्स घेतलेला आपण एच ऑफ एक्स दिलेला आपल्याला आणि व्हॅल्यूज पण दिलेल्या त्याच्यावरून आपण एच डॅश ऑफ 1 शोधला. पहिल्यांदा डिफरन्शिएट करायचं आणि डिफरन्शिएशन झाल्यानंतर एक्सच्या ऐवजी काय पुट करायचं आहे ती व्हॅल्यू फक्त पुट करायची. ओके, थँक्यू.